सर, आपले पंतप्रधान आहेत ना, ते 5 देशांच्या दौऱ्यावरती निघालेत. या दौऱ्यांचं महत्व काय असेल सर? प्रधानमंत्री यांचा 5 देशांचा हा 8 दिवसाचा दौरा असणार आहे, की जो सर्वात लॉंगेस्ट त्याला काय म्हणतात की हा फॉरेन टूर असणार आहे. आणि या टूरला जर तुम्ही समजा अधोरेखित जर केलं, जर देशानुसार जर बघितलं, तर यामध्ये सर्वप्रथम घानाला हा दौरा असणार आहे. त्यानंतर ट्रिनिडाड अँड टोबॅगो, त्यानंतर अर्जेंटिना, त्यानंतर ब्राझील जिथं ब्रिक्सची बैठक होणार आहे, आणि त्यानंतर नामिबिया, आणि तिथून भारतामध्ये हे परत येणार आहे. आता बेसिकली या देशांचा अभ्यास जर केला की सगळेच्या सगळे देश हे ग्लोबल साऊथ म्हणून ओळखले जातात. ग्लोबल साऊथ म्हणजे काय? असे देश जे विकसनशील आहे. आणि बेसिकली भारताची फॉरेन पॉलिसी काय म्हणते की ग्लोबल साऊथचं भारताकडे लिडरशिप असलं पाहिजे. कारण युनायटेड नेशन मध्ये परमनंट मेंबरशिपसाठी जो भारताचा मुद्दा चालू आहे, त्यामध्ये ग्लोबल साऊथचे देश हे भारताला सपोर्ट करत आहे. आणि बरेच दिवसापासून कुठले भारताचे प्रधानमंत्री या देशा दौऱ्यावर गेले नाही, आणि म्हणून हा 10 वर्षानंतर मोदी साहेबांचा लॉंगेस्ट हा टूर असणार आहे. यावर आपण डिटेलमध्ये स्टेप बाय कंट्री टू कंट्री आपण लवकरच हा दौरा पूर्ण झाल्यानंतर म्हणजे 9 तारखेनंतर म्हणजे 10 किंवा 11ला आपण एक लॉंग व्हिडिओ यावर घेऊच. परंतु विद्यार्थी मित्रांनी या दौऱ्यामध्ये जे काही स्पेसिफिकली ज्या काही गोष्टी होणार आहे, जर उदाहरणार्थ नामिबियामध्ये, घानामध्ये काही वॅक्सिन हब त्याला काय म्हणतात की प्रधानमंत्री हे सुरू करणार आहे, तर हे फक्त फॅक्च्युअल डाटा हा बघत राहा. बाकी सविस्तरपणे आपण 10 तारखेनंतर यावर व्हिडिओ बनवूच. थँक्यू.